संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळेला पुण्यामधून अटक करण्यात आली। संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून हे दोन्ही आरोपी फरार होते। मुख्य आरोपीला अटक झाल्यामुळे हत्येमागचा सूत्रधार कोण याचा शोध आता लागण्याची शक्यता आहे। दरम्यान या आरोपींना केस कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। देशमुख हत्ये प्रकरणी तिकडे परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार संदीप क्षीरसागर, भाजपचे सुरेश धस, मनोज जरांगे हे सर्व या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी या नेत्यांनी केली आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। प्रकरणामधील तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तिन्ही आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी सुदर्शन गुले याच्यासह सुधीर सांगळेला पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलंय। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण होण्याआधी लोकेशनची माहिती सुनावणे यांनी दिली होती। तिन्ही आरोपींची 2 तास नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यात आली। आतापर्यंत या प्रकरणामध्ये विष्णू चाटे, महेश केदार, जयराम घुले, प्रतीक घुले यांना अटक झालेली होती। यानंतर आता सुदर्शन गुले, सुधीर सांगळे या दोघांना सुद्धा अटक झालेली आहे। तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। तर सुदर्शन गुले याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आता बघूया। सुदर्शन गुले याच्यावरती आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत। सुदर्शन गुलेवरील 10 पैकी 4 गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत। रस्त्यामध्ये अडवून मारणं, जीवे मारण्याचा प्रयत्न करणं अशा स्वरूपाचे काही गुन्हे आहेत। रोड रॉबरी, लूटमार, डांबून ठेवणं अशा स्वरूपाचे काही गुन्हे त्याच्या नावावरती आहेत। खंडणीसाठी पिस्तूल डोक्याला लावून धमकावणं याही गुन्ह्याचा समावेश आहे। सुदर्शन गुलेकडनं स्वतःच्याच चुलत्याला मारहाण करण्यात आलेली आहे। ऊस कारखाना संदर्भामध्ये वसुली करण्याचं सुदर्शन गुले याचं काम होतं।